आरुषी खूपच दचकून झोपेतून जागी झालेली होती. कारण तिला एक खूपच भयानक स्वप्न पडलेलं होतं. एरवी तिला अधूनमधून वाईट स्वप्न पडायची, पण त्या दिवशी जे स्वप्न आरुषीला पडलेलं होतं ते एवढं भयानक होतं की आरुषी जवळजवळ किंचाळतच उठलेली होती. त्यावेळी आरुषी 12वीला होती आणि ती हॉस्टेलवरच राहत होती. आता आरुषी हॉस्टेलवर का राहत होती याच्यामागे एक खूप मोठी स्टोरी आहे. आरुषीचे बाबा म्हणजे दिलीपराव हे आरुषीचा खूपच द्वेष करायचे आणि जसं आरुषीला कळायला लागलेलं होतं तेव्हापासूनच त्यांनी आरुषीला स्वतःपासून लांब केलेलं होतं. लहान होती त्यावेळीच आरुषी तिच्या मामा मामीकडे असायची. शिक्षणासाठी पण त्यांनी तिला मामाच्या गावीच ठेवलेलं होतं. 10वीपर्यंतचं शिक्षण तिनं मामाच्या गावीच पूर्ण केलं. त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण करण्यासाठी आरुषीच्या बाबांनी तिला एका हॉस्टेलमध्ये टाकलं आणि आत्ता पण तिला ज्यावेळी सुट्ट्या पडायच्या त्यावेळी तिला आरुषीचे बाबा कधीच घरी येऊ देत नसायचे. ते तिला तिच्या मामाच्या घरीच जायला लावायचे. आरुषी बऱ्याच वेळा तिच्या आईला विचारायची की तिचे बाबा तिच्यासोबत असे का वागतात. जर त्यांना ती नकोच होती तर त्यांनी तिला एखाद्या अनाथ आश्रमात लहानपणीच टाकायचं होतं. त्यावेळी आरुषीची आई म्हणजे सुवर्णाताई या गप्प बसायच्या. त्या बऱ्याच वेळा आरुषीला समजावायचा प्रयत्न करायच्या, पण त्यांच्याकडे शब्द मात्र नसायचे. आणि आता आरुषीला घरापासून लांब राहण्याची जणू सवयच झालेली होती. पण आज तिला जे काही स्वप्न पडलेलं होतं त्या स्वप्नामुळं आरुषी मात्र पूर्णपणे विचलित झालेली होती. झोपेतून जागी होऊनसुद्धा तिच्या अंगाला अजून पण कंप सुटलेला होता. बराच वेळ ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. ती आता आपल्या जागेवरून उठली आणि बॉटलमधलं थोडंसं पाणी प्यायली आणि पुन्हा आपल्या बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करायला लागली. घड्याळात बघितलं तर अजून 3 वाजलेले होते. दिवस उजाडायला अजून बराचसा अवधी होता. आरुषी तिला पडलेल्या भयानक स्वप्नाचा अर्थ लावायचा प्रयत्न करायला लागली. त्या स्वप्नामध्ये तिला दिसलेलं होतं की ती तिच्या घरासमोरच्या अंगणामध्ये उभी होती आणि तिचे बाबा तिच्या घराच्या बाहेर उभे होते. तिचे बाबा तिला प्रेमाने बोलवायचा प्रयत्न करत होते, जे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच केलं नाही. त्यामुळं आरुषी थोडीशी भावनिक होते आणि पळत पळतच तिच्या बाबांकडे जात असते. तेवढ्यात अचानक तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. मागासपासून हसरा आणि प्रेमळ दिसणारा दिलीपरावांचा चेहरा अचानक एकदम क्रूर होतो. अचानकच ते दातोट खायला लागतात आणि आरुषीला पुन्हा परत जायला सांगायला लागतात. आरुषी एकदम दचकते. तेवढ्यात अचानक तिचे वडील पाठमोरे होतात आणि त्यांच्या पाठीमागं जे काही असतं ते बघून आरुषीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिच्या वडिलांच्या पाठीमागच्या बाजूला त्यांच्या शरीरामध्ये एक भयानक आकृती असते. म्हणजे तिच्या वडिलांचा अर्धा भागच म्हणा हवा तर. त्याचा चेहरा एकदम भयानक असतो. पूर्ण शरीर काळं कुट्ट, त्यावर तो अकराळ विकराळ जबडा, त्याचे ते लाल भडक डोळे, हातापायाची वाढलेली लांब सडक नखं, सगळंच एकदम भयानक असतं. आरुषीला नेमकं हे काय चाललंय तेच कळत नाही. तिच्या वडिलांचं हे अकराळ विकराळ रूप बघून ती खूपच घाबरते आणि दचकून 4 पावलं मागं सरते. तेवढ्यात पुन्हा तिचे वडील तिच्याकडे बघतात आणि तिला इथून निघून जायला सांगतात. ते तिला विनवण्या करतात. आरुषीला काय करावं तेच कळत नाही. तेवढ्यात ते पुन्हा पाठमोरे होतात आणि त्यांच्या पाठीमागं असणारी ती काळी विचित्र आकृती आरुषीच्या दिशेने झेपावायला लागते. आरुषी आता भीत मागं सरकतच असते. तेवढ्यात तिला तिच्या घराच्या अंगणामध्ये एक चिता जळत असलेली दिसते आणि अचानक तिचे वडील त्या चितेमध्ये उडी टाकतात आणि त्या चितेमध्ये तिच्या वडिलांसोबत ती काळी भयानक आकृतीसुद्धा जळून खाक होते. आरुषी आता याच स्वप्नाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असते, पण तिला उमगतच नाही की हे स्वप्न तिला का पडलं असेल. मनात एकदा विचार येतो की घरी आईला फोन करून विचारावं की घरी सगळं व्यवस्थित आहे का, पण तिला घरी फोन करायची सुद्धा बंदी होती. पण दुसऱ्या दिवशी दिवसभर तिचं कशातच मन लागत नाही. काल रात्री पडलेलं ते भयानक स्वप्न तिच्या डोळ्यासमोरून काही केलं जात नव्हतं. आता जवळजवळ एक आठवड्याभराचा काळ असाच निघून जातो आणि पुन्हा एका रात्री आरुषीला तेच भयानक स्वप्न पडतं, जे तिला एका आठवड्यापूर्वी पडलेलं होतं. आरुषीला ही गोष्ट खूपच विचित्र वाटते, कारण एकच स्वप्न 2दा पडणं हा काही योगायोग नव्हता. नक्कीच याच्यामागं काहीतरी कारण होतं आणि आरुषीला त्याचा शोध घ्यायचा होता. पण तिला हे पण माहिती होतं की तिनं जर आईला फोन केला तर तिची आई तिला यातलं काहीच सांगणार नव्हती. त्यासाठी आरुषी घरी जायचं ठरवते आणि त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता कॉलेज सुटल्यानंतर आरुषी तिची बॅग घेऊन तिच्या घरी जायला निघते. खरं तर आरुषी मागच्या 10-12 वर्षापासून तिच्या घरी कधीच गेलेली नसते. कधीतरी लहानपणी बघितलेलं घर तिला हलकंसं आठवत होतं.
संध्याकाळची 6ची एस टी पकडून ती तिच्या घराकडे जायला निघते. साधारणतः रात्री 8 वाजता ती तिच्या गावातल्या एस टी स्टँडवर उतरते. गावातल्या एस टी स्टँडपासून तिचं घर एक 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. 8 वाजल्यामुळं बराच अंधार पडलेला होता. आरुषी आता एस टीमधून खाली उतरते आणि तिची बॅग सावरत सावरत ती आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालायला लागते. बऱ्याच दिवसातून गावात आल्यामुळं तिला सगळंच एकदम वेगळं दिसायला लागलेलं होतं. एक 5 मिनिटं चालत पुढे गेल्यानंतर तिला समोर तिचं घर दिसतं. ती बराच वेळ घराच्या अलीकडे थांबते आणि तिचं घर डोळे भरून निहाळायला लागते. त्यावेळी तिचे डोळे आनंदाने भरून येतात. कितीतरी दिवसांनी तिनं स्वतःचं घर, घराचं अंगण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या आणि आता ती आपल्या घराकडे जाणार तेवढ्यात तिला घराकडून काहीतरी पांढरी वस्तू तिच्या दिशेने चालत येताना दिसते. आणि जशी ती वस्तू तिच्या जवळ येते त्यावेळी तिला कळतं की ती वस्तू दुसरी तिसरी कुणी नसून तिचे बाबाच आहेत, म्हणजे दिलीपराव. आता ते जसे तिच्या जवळ आले तसे त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूरतेचे भाव होते, जसे की त्यांना आरुषी इथं आलेलं अजिबात आवडलेलं नसावं. आरुषीला वाटलं की आता तिचे वडील तिच्यावर खूपच ओरडतील, म्हणून ती थोडीशी घाबरली. पण जसे तिचे वडील तिच्या जवळ आले तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. मागासचे क्रूरतेचे भाव आता एकदम प्रेमळ भावामध्ये बदललेले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागलेले होते. तेवढ्यात अचानक त्यांना काय झालं काय माहिती, त्यांचं शरीर एकदम थरथर कापायला लागलं. आरुषीला कळेच ना की तिच्या बाबांबरोबर नेमकं काय होतं. ती आता बाबांना सावरायला पुढे सरसावणार तेवढ्यात त्यांनी तिला हातानेच लांब उभं राहण्याचा इशारा केला आणि अचानक ते पाठमोरे झाले. तसं आरुषीला त्यांच्या पाठीमध्ये तीच भयानक आकृती दिसली जी तिला तिच्या स्वप्नामध्ये दिसलेली होती. आता मात्र आरुषीचे डोळे गरगर फिरायला लागले, कारण त्या रात्री तिनं जे बघितलं होतं ते एक स्वप्न होतं, पण आज आरुषीला ती गोष्ट प्रत्यक्षात दिसलेली होती. तशी आरुषी भेदरली आणि 2-4 पावलं मागं सरली आणि मागं सरता सरता अचानक तिचा पाय एका दगडामध्ये अडकला आणि ती धाडकन खाली जमिनीवर पडली. स्वतःला सावरत ती भीतीनं उभी राहिली आणि समोर बघते तर काय, तिच्या समोरची ती आकृती आणि तिचे वडील हे दोघे पण आता कुठंतरी गायब झालेले होते. तिच्यासमोर कुणीच नव्हतं. तिला नेमकं हे काय चाललंय तेच कळत नव्हतं. पण अचानक तिला तिच्या पाठीमागून विचित्र आवाज यायला लागले, कुणाचे तरी रडण्याचे, कुणाचे तरी विव्हळण्याचे. तशी आरुषी घाबरून जोराने तिच्या घराकडे पळाली आणि पटकन घराजवळ जाऊन ती घराचा दरवाजा जोरजोराने वाजवायला लागली. एवढ्या जोराने दरवाजा कोण वाजवतंय म्हणून आरुषीच्या आईने म्हणजे सुवर्णाबाईने लगबगीनं दरवाजा उघडला आणि जसं त्यांनी आरुषीला दरवाजामध्ये बघितलं तसं त्यांना एक धक्काच बसला आणि त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले, आरुषी तू आणि इथं, तू इथं कशी काय आलीस? तशी आरुषी म्हणाली, अगं हे माझं घर आहे आणि एवढ्या रात्री मी घरी आले, मला घरात तरी ये म्हणशील की नाही? असं म्हणत आरुषी घरामध्ये शिरली आणि पटकन तिने घराचा दरवाजा लावला. तशा सुवर्णाबाई तिला विचारायला लागल्या, अगं पण तू एवढ्या रात्री कशी आलीस आणि दरवाजा का लावायला लागलीस? आरुषीला मात्र भीतीनं धाप लागलेली होती. ती आता जाऊन हॉलमधल्या सोफ्यामध्ये बसली. सुवर्णाबाई आरुषीसाठी पाण्याचा ग्लास भरून घेऊन आल्या. थोडंसं पाणी पिल्यानंतर आरुषीनं आईला तिला आता जे काही दिसलं होतं त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिला एक आठवड्याभरात जी काही वाईट स्वप्न पडली होती ती पण सांगितली. त्यावेळी सुवर्णाबाई एकदम थंड बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. पण गडबडीत एक गोष्ट आरुषीच्या लक्षातच आलेली नव्हती. तिनं आता व्यवस्थित सुवर्णाबाईंकडे बघितलं त्यावेळी तिला जाणवलं की सुवर्णाबाईंच्या चेहऱ्यावर कुंकू नव्हतं. तसं आरुषीला एक धक्काच बसला आणि तिनं सुवर्णाबाईंना विचारलं, आई तू कुंकू का लावलं नाहीस? तसं सुवर्णाबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांचा कंठ दाटून आला आणि अचानक त्या ओक्साबोक्शी रडायला लागल्या. तसं आरुषी तिच्याजवळ गेली आणि तिला विचारायला लागली, आई काय झाले ते मला सांग, बाबा कुठं आहेत? पण सुवर्णाबाई काही सांगायच्या मनस्थितीतच नव्हत्या. त्या मोठमोठ्याने रडत होत्या. तशी आरुषी उठली आणि तिनं बाबांच्या बेडरूममध्ये जाऊन बाबा आहेत का ते बघितलं, पण तिला तिचे बाबा कुठेच दिसले नाहीत. ती पुन्हा हॉलमध्ये येऊन सुन्न मनाने बसली आणि इकडं तिकडं हॉलमध्ये बघताना तिची नजर भिंतीवर लावलेल्या एका फोटोकडे गेली. तिच्या बाबांचा फोटो भिंतीवर टांगलेला होता आणि त्यावर हार लटकवलेला होता. तसं तिच्या लक्षात आलं की तिचे बाबा आता या जगामध्ये नव्हते. पण त्याच्यापेक्षा जास्त धक्का तिला या गोष्टीचा बसलेला होता की तिचे सख्खे वडील गेले तरी पण तिच्या आईनं तिला सांगितलेलं नव्हतं. आणि ती जोराने आईला चवताळून म्हणाली, आई एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू मला सांगितलं पण नाहीस, एवढी का परकी झाली मी तुम्हाला?
पण सुवर्णाबाई काहीच बोलत नव्हत्या. आता आरुषीचा राग अनावर झालेला होता. आरुषी आता तावातावाने उठली आणि तिच्या वडिलांबद्दल अपशब्द बोलायला लागली. ती गोष्ट मात्र सुवर्णाबाईंना सहन झाली नाही. सुवर्णाबाई उठल्या आणि त्यांनी आरुषीच्या कानाखाली खाडकन शिलगावली. तशी आरुषी शांत झाली. त्यानंतर सुवर्णाबाई आरुषीला सांगायला लागल्या, तुला ऐकायचं ना तुझे वडील तुझ्यासोबत असे का करत होते? तर ऐक, आज मी तुला सगळं खरं खरं सांगून टाकते. असं म्हणून सुवर्णाबाई सांगायला लागल्या, आरुषी, तू ज्यावेळी छोटी होतीस, म्हणजे साधारणतः 4-5 वर्षाची असशील, त्यावेळीची ही घटना आहे. आपल्या गावाच्या बाहेर एक पडका वाडा होता. त्या वाड्याकडे कुणीच जात नसायचं, कारण बऱ्याच लोकांची समजूत होती की तो वाडा झपाटलेला आहे. आणि ती गोष्ट खरी होती. त्या वाड्यामध्ये एक भयानक शक्तीचा वास होता. गावातलं कुणीसुद्धा त्या वाड्याच्या सावलीलासुद्धा उभं राहत नव्हतं. त्या वाड्याकडे बघायचीसुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती. पण एक दिवशी तू लहान असताना खेळत खेळत त्या वाड्यामध्ये गेलीस आणि वाड्यामध्ये जाऊन बेशुद्ध पडलीस. आम्ही सगळेजण तुला दिवसभर शोधत होतो, पण तू कुठंच सापडली नाहीस. पण शेवटी तुझ्या बाबांना वाटलं की तू कदाचित चुकून त्या वाड्यामध्ये तर गेली नाहीस ना, म्हणून आम्ही दोघेजण त्या वाड्याच्या बाहेर तुला शोधण्यासाठी आलो. आणि त्यावेळी तुझं एक खेळणं वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ आम्हाला पडलेलं दिसलं. त्यावेळी तुझ्या बाबांना वाटलं की तू नक्कीच त्या वाड्यामध्ये गेलेली आहेस, आणि त्यांनी त्यांच्या जीवाचा एक सेकंदसुद्धा विचार न करता त्या वाड्यामध्ये झेप घेतली. तर त्या वाड्यामध्ये तू बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती. आणि त्यावेळी तुझ्या बाजूला एक काळी भयानक आकृती बसलेली होती. पण जसं त्या आकृतीनं तुझ्या बाबांना बघितलं, तसं ती बाजूच्या अंधारामध्ये कुठंतरी गुडूप झाली. तुझ्या बाबांनी तुला उचललं आणि ते तुला घरी घेऊन आले. त्यानंतर तू खूपच विचित्र वागायला लागलीस. तुझी तब्येत पण अचानक बिघडली. आम्ही तुझ्यावर बरेचसे उपचार केले, पण त्याचा काही फरक पडत नव्हता. पण तुझ्या बाबांना माहिती होतं की तू त्या वाड्यात गेल्यामुळेच तुझ्यासोबत हे सगळं घडत होतं. आणि त्या वाड्यामध्ये तुझ्या बाजूला बसलेली ती काळी भयानक आकृती तुझ्या बाबांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली होती. आणि आम्ही एक दिवशी एका मांत्रिकाला आपल्या घरी बोलावलं. आणि जसं त्या मांत्रिकाने तुला बघितलं, तसं त्या मांत्रिकाने पण आम्हाला तेच सांगितलं की तुझ्यावर त्या गावातल्या भयानक काळ्या शक्तीचा प्रभाव आहे म्हणून. आणि त्यानंतर त्याने हे पण सांगितलं की ही शक्ती तू 18 वर्षाची होईपर्यंत तुझ्या शरीराचे आणि तुझ्या आत्म्याचे लचके तोडत राहील. आणि जशी तू तारुण्यावस्थेमध्ये पदार्पण करशील, तसं ती शक्ती तुझा जीव घेऊन निघून जाईल. हे ऐकून तुझे बाबा खूपच घाबरले. त्यांनी त्या मांत्रिकाचे पाय धरले आणि ते त्यांना विनवण्या करायला लागले. ते म्हणाले, मांत्रिक बाबा, काहीही करा, पण माझ्या मुलीचा जीव वाचवा. त्या बदल्यात माझा जीव गेला तरी चालेल, मी काहीही करायला तयार आहे. तसं त्या मांत्रिकानं तुझ्या बाबाला सांगितलं की तुमच्या मुलीला वाचवायचा फक्त एकच पर्याय आहे. त्यासाठी आपल्याला एक विधी करावा लागेल, आणि त्या विधीमध्ये तुम्हाला त्या शक्तीशी सौदा करावा लागेल. तुमच्या मुलीच्या शरीराच्या बदल्यात त्या शक्तीला तुम्हाला तुमचं शरीर द्यावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमची मुलगी 18 वर्षाची होईल, त्यावेळी ती शक्ती पुन्हा तुमच्या मुलीच्या शरीरामध्ये प्रवेश करेल आणि तिचा आत्मा घेऊन जाईल. आणि हे ऐकून तुझे बाबा तो विधी करायला लगेचच तयार झाले. त्यानंतर त्या मांत्रिकाने तो विधी पण केला. आणि तो विधी पूर्ण झाल्यानंतर त्या मांत्रिकानं सांगितलं की तुमच्या मुलीला तुमच्यापासून खूप लांब ठेवा, तिच्यावर तुमची सावलीसुद्धा पडू देऊ नका. आणि त्याच दिवशी तुझ्या बाबांनी तुला तुझ्या मामाच्या घरी पाठवलं. आणि त्यामुळेच ते आजपर्यंत तुला कधीच घरी येऊ देत नव्हते. आणि तू तुझ्या बाबांवर प्रेम करू नये म्हणून ते तुझा द्वेष करायचे. खरं तर ते तुझा द्वेष करत नव्हते, ते तुझा खूपच लाड करायचे. त्यांचं तुझ्यावर खूपच प्रेम होतं, पण फक्त ते प्रेम ते दाखवत नव्हते. जरी तुला भेटत नसले तरी ते दिवसभर तुझीच विचारपूस करायचे. आता तूच सांग, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी एवढा मोठा त्याग केला आहे, आणि तू तुझ्या बाबांना क्रूर आणि निर्दयी कशी म्हणू शकतेस? तसं मात्र आरुषीचे डोळे पाणावले, तिचा कंठ दाटून आला आणि ती मोठमोठ्याने रडायला लागली. ती तिच्या आईला म्हणाली, आई, मला या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हते गं. असं म्हणून आरुषी पुन्हा मोठमोठ्याने रडायला लागली. पण थोडंसं सावरल्यानंतर आरुषीनं पुन्हा आईला विचारलं, आई, पण मला आता एक सांग, आत्ता तू सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आता बाबांना अचानक काय झालं? त्यांचा मृत्यू कसा झाला? तसं सुवर्णाबाई आरुषीला सांगायला लागल्या, आरुषी, आता तुला 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी एक आठवड्याभराचा कालावधी बाकी आहे. जसं जसं तुला 18 वर्ष पूर्ण व्हायचे दिवस जवळ येतील, तसं तसं तुझ्या वडिलांचं टेन्शन खूपच वाढत होतं. त्यांना दिवस रात्र कसलीच झोप लागत नव्हती. ते एका वेगळ्याच विवंचनेत हरवलेले असायचे. आणि आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये त्याच मांत्रिकाकडे एकदा जाऊन आलो. त्यावेळी तुझ्या बाबांनी त्या मांत्रिकाला विचारलं
की माझ्या मुलीला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. तिला वाचवायसाठी मी काय करू शकतो. तसं त्या मांत्रिकाने सांगितलं की जर त्या सैतानाच्या नजरेत तुमची मुलगी आलेली नसेल तर तो तिला काहीच करणार नाही. पण जर त्याला कुठूनही तुमच्या मुलीबद्दल सुगावा लागला तर मात्र तो तिला सोडणार नाही. आणि याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे. आता तो सैतान तुमच्या शरीरामध्ये आणि तो सैतान फक्त कुणाच्या तरी शरीरामध्येच वास करू शकतो. ज्यावेळी तुमचं शरीर संपेल त्यावेळीच तो सैतान संपेल. त्या मांत्रिकानं असं सांगितलं आणि आम्ही दोघेजण खिन्न मनाने घरी परत आलो. पण मला माहितीच नव्हतं की तुझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये काय चाललेलं होतं. आणि त्या दिवशी रात्री अचानक आम्ही दोघेजण झोपलेलो असताना मला किचनमधून कसला तरी आवाज आला. मी पटकन किचनकडे पळत चालले त्यावेळी किचनचा दरवाजा आतून लावलेला होता. मी खूप मोठमोठ्याने दरवाजा वाजवत होते पण तुझे बाबा दरवाजा उघडत नव्हते. आणि थोड्या वेळाने मला खूपच ओरडलेला आवाज यायला लागला. त्यावेळी मला कळलं की तुझ्या बाबांनी काहीतरी करून घेतलेलं असावं. मी पटकन घराच्या बाहेर गेले आणि किचनच्या खिडकीतून आतमध्ये बघायला लागले. त्यावेळी मला दिसलं की तुझ्या वडिलांनी स्वतःला पेटवून घेतलेलं होतं. आणि त्यावेळी मी स्वतः तुझ्या वडिलांसोबत त्या काळ्या भयानक शक्तीला जळताना बघितलेलं होतं. पोरी, फक्त तुला वाचवण्यासाठी तुझ्या वडिलांनी स्वतःचा बळी दिला. हे ऐकून आरुषी पुन्हा मोठमोठ्याने रडायला लागली. दोघी मायलेकी बराच वेळ एकमेकींच्या गळ्यामध्ये पडून रडत होत्या.